नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण ॲसिडिटीविषयी माहिती घेतो आहोत, आम्लपित्ताविषयी माहिती घेतो आहोत. त्यासाठी आपण डॉक्टर लिली जोशींना इथे बोलावलेलं आहे. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण ॲसिडिटीची कारणं पाहिली, आपण ॲसिडिटीचे कॉम्प्लिकेशन्स काय काय पाहिली, त्याची लक्षणं काय आहेत हे पाहिली. खरंच सगळ्यांना डोकेदुखी देणारी आणि अतिशय त्रासदायक ही हा असा विकार आहे. मी मागच्या वेळीच म्हटलं त्याप्रमाणे मला स्वतःला वाटतं याच्यावरती खराखुरा उपचार आहे की नाही, का फक्त सिम्पटम्सच आपण ट्रीट करत राहतो आहे. कारण एक वेळ ती कोरोनाची पॅन्डेमिक गेली, पण ही पॅन्डेमिक जाणार आहे की नाही हा मला कायम प्रश्न पडतो. तर मॅडमना आपण पुढचे प्रश्न विचारूया. मॅडम, अजून काही इटिओलॉजिकल म्हणजे काही कारण राहिलं आहे का, की म्हणजे आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये सांगायचं राहून गेलं पण ते महत्त्वाचं आहे म्हणून सांगते की कारणांच्या मध्ये जेनेटिक फॅक्टर किंवा वंशपरंपरा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि म्हणजे जीन्समधनं सुद्धा ट्रान्समिट होतं की ॲसिड जास्त तयार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती. तर एक खूप छान असं वाक्य आहे जे आम्ही टेक्स्टबुक्समध्ये वाचलं की जीन्स लोड द गन अँड लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. याचा काय अर्थ आहे की तुम्ही जेनेटिकली प्रिडिस्पोज्ड असताच, पण तुमची लाईफस्टाईल सुद्धा तशी असेल तर मग झालंच, म्हणजे तुम्हाला होणारच तो त्रास. आता उदाहरणार्थ माझे मिस्टर ते आता आम्ही पोहे खातोय समजा, तर मला पोह्याबरोबर दही बी सगळं लागतं आहे. तर ते असे पोह्यातली फोडणीतली मिरची धरून अशी चावून चावून खातात. अरे बाप. तर मला ते बघूनही त्रास होतो. तर ते म्हणतात मला होत नाहीये. आता हे कसं काय होतं? तर हा जेनेटिक फॅक्ट, हा याच्यात सवयीचा भाग हा नाहीच मुद्दा. पण मग मला असं विचारायचं होतं की जेनेटिकली तुम्ही लोडेड आहे गन, तर मग ट्रिगर तर राहू दे, पण जर तुम्ही लाईफस्टाईल सुधारली तर ही अनलोड होते का जेनेटिक? अनलोड होणारच नाही, म्हणजे ते लोडेडच राहणार. म्हणजे तुमच्यामध्ये काही चूक झाली वागण्यामध्ये तर ती तुम्हाला प्रसाद देणारच. किती चांगलं वागलं तरी त्याच्यातून सुटका नाही. आताच तुम्ही पॅन्डेमिक असा शब्द वापरला, तर पॅन्डेमिक मध्ये आपण असं म्हणू की कुठल्या तरी इन्फेक्टिव्ह एजंटनी झालेला प्रकार आहे. तर आता याच्यामध्ये एच पायलोरी सोडल्यास बाकी सगळं जे आहे ते आपलं मॅनमेड डिसीज आहे, असं नाही का लक्षात येईल. आणि एच पायलोरी सुद्धा मॅनमेडच आहे. आपण चुकीचे पदार्थ बाहेरचे खाल्ले तर बरोबर आहे. पण आपल्याला बोट ठेवता येतं की हे जंतू आहेत त्याच्यामुळे झालं. पण अदरवाईज हे जे तेलकट तळकट मसालेदार कित्येक गोष्टी आहेत, फूड प्रिझर्वेटिव्ह, फूड कलरंट्स, फूड फ्लेवरिंग एजंट, पॅकेट मधली सगळी फूड्स. हा, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉसेस, दे आर ऑल कल्प्रिट्स. म्हणजे एक माझे मित्र आहेत गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट, त्यांनी एकदा मला हाक मारून सांगितलं, मॅडम तुम्ही अमुक रेस्टॉरंटमध्ये जाता का? म्हटलं मुळात मी जातच नाही रेस्टॉरंटमध्ये. नाही गेलात तर इकडे जाऊ नका, आणि तिथे गेलात तर पनीर टिक्का मसाला खाऊ नका. म्हटलं का म्हणताय असं? तर म्हणे गेल्या आठवड्यात मी 3 पेशंटची स्कोपी केली, तर त्याच्यात लोअर एंड इसोफेगसला किसिंग अल्सर्स होते. आता किसिंग अल्सर्स म्हणजे काय? तर भाजून निघालं त्या पनीर टिक्का मसाल्याने. काय त्याच्यात घातलं होतं? लाल भडक रंगाचं पनीर असतं ते खाताना त्यांना काय वाटलं. आणि किसिंग म्हणजे इसोफेगसचं नळी जी आहे त्याच्या अपोजिट साईडला अल्सर्स तयार झाले. तर किती हॉरिबल प्रकार आहे. आणि यंग मुलांना आणि हल्ली बाहेरच आवडतं, हा एक सगळ्यात वाईट प्रकार झालेला आहे. इव्हन मला तर असं एक प्रकार. दुसरा एक इंटरेस्टिंग प्रकार, तुम्ही आयुर्वेदाचं बोललात म्हणून सांगते की पेशंटना फूड डायरी ठेवायला सांगतो की, आणि आय थिंक सुमेधा यू मेन्शन्ड अबाउट शेपूची भाजी, मेथीची भाजी, तुरीचं वरण, मसालेदार पदार्थ. करेक्ट. सो पेशंट लिहून काढतो 15 दिवस, महिना, सकाळपासून रात्रीपर्यंत काय खाल्लं आणि त्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास किती झाला, म्हणजे सौम्य झाला, मध्यम का तीव्र. आणि त्याच्यावरनं पेशंट सेल्फ स्टडी करू शकतो, स्व अभ्यास, की मला हे चालत नाही,
म्हणजे उदाहरणार्थ खूप सारी कोथिंबीर, आपल्याला कोथिंबीर खूप आवडते, हो. प्रत्येक पदार्थात भरपूर कोथिंबीर, पण खूप खाण्यात आली तर होते ऍसिडिटी. मेथी, सिमला मिरची, हो हो असे अनेक प्रकार आहेत. गवार शेपू, आहे, पुरणपोळी. पुरणपोळीचं तर जेवण जेवलं की हमखास ऍसिडिटी होणार. तुरीचं वरण, तुरीचं वरण. हे सगळं आहे. आणि त्यात वेळांचं सुद्धा महत्व आहे. जर हे सगळे प्रकार तुम्ही सकाळच्या किंवा दुपारपर्यंत खाल्लेत तर होत नाही त्रास, पण तुम्ही संध्याकाळ ऑनवर्ड्स खाल्लेत तर हमखास त्रास होतो. हे कसं काय होतं म्हणजे हे सुद्धा एक विचित्र आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की माझ्याकडे एक आयुर्वेदाची ग्रॅज्युएट इंटर्न होती. तर मी उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिला सहज म्हटलं की हापूस आंबा मला फार आवडतो, पण हल्ली खूप ऍसिडिटी होते आणि म्हणजे ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण आणि म्हणून मग मी काय करते, रस केला तरी त्याच्यात मी थंड दूध घालते. तेव्हा तिने ओ मॅडम किती चुकीची गोष्ट करताय तुम्ही. म्हटलं काय चुकीची गोष्ट, थंड दूध अल्कलाईन नाहीये का. नाही, तुम्ही विरुद्ध अन्न घेता आहात. तुम्ही तूप घाला त्याच्यामध्ये, आंब्याबरोबर तूप खा, दूध घेऊ नका. आयुर्वेदात ॲब्सोल्यूट नो नो. खरं तर मँगो मिल्कशेक किती प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असू दे आणि फेवरिट असू दे, पण फ्रूट मध्ये दूध घालणं हेच मुळी विरुद्ध आहे. तर आता मी मगाशी जे म्हटलं ना की आयुर्वेदातलं काही टर्म्स, तर त्या मला इतक्या इंटरेस्टिंग वाटल्या. अविपाक असा शब्द वापरलाय. ऍसिडिटीने काय काय होतं. अविपाक म्हणजे अपचन, पाक म्हणजे पचन. हा, अविपाक. एक अविकरवटी पण मिळते, पित्त अविकरवटी. बरोबर बरोबर. नंतर तिक्ताम्लोद्गार म्हणजे काय, तर ते आंबट किंवा कडू गुळणी येणं, असा तो विषय त्यांनी घेतलाय. नंतर हृदकंठ दाह, मला खूप इंटरेस्टिंग वाटलं हे. हृद म्हणजे हृदय इथे आणि कंठ याचा दाह होतो. आणि उदर गौरव म्हणजे पोट फुगतं, किंवा आधमान असा शब्द वापरलाय, उदराधमान. आधमानाचा अर्थ सुद्धा फुगणे. बरं, असं आहे. आणि हृदशूल वेदना, हा, हे वापरले. परफेक्ट वर्णन केलं. परफेक्ट वर्णन. आणि शिरोरुजा, डोकं ठणकणं. कारण तो लोक म्हणजे घट्ट गाठ बांधून रुमाल बांधण्यापासून बाम चोळण्यापर्यंत सगळे. आणि हे तिक्त, आयुर्वेदात तिक्त म्हणजे आपल्याला वाटतं तिखट, कडू. बरं. आणि अम्ल म्हणजे आंबट, तोंड कडू. असे शब्द त्या म्हणजे साधारण 2-2.5 वर्षापूर्वी हे लिहिलं गेलेलं आहे. तेव्हापासून लोकांना हा त्रास होतो. त्रास होत असलाच पाहिजे, ज्या अर्थी एवढं लिहून ठेवले आचार्यांनी असं. तर आपण काय बघत होतो पुढे, आपण आता इन्व्हेस्टिगेशन करणार की नक्की याच्यासाठी तपासण्या काय काय करायच्या. बरोबर. सो एंडोस्कोपीचं थोडं सांगते. एंडोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीतून तपासणी. तर आता ही दुर्बीण फ्लेक्झिबल ट्यूबमध्ये असते. त्या ट्यूबच्या एका एंडला पॉवरफुल लेन्स आहे, दुसऱ्या एंडला पण लेन्स आहे, ऑप्टिकल लेन्स. आणि आत पॉवरफुल लाईट आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ या खोलीत आपण बसलोय, इथे पुष्कळ लाईट आहे आणि या लाईट मध्ये आपल्याला या खोलीतल्या वस्तू अत्यंत स्पष्ट दिसतात. तसं ती ट्यूब घशातून आत जात असताना करणारा डॉक्टर अतिशय स्वच्छ आत काय काय चाललंय हे बघू शकतो. तर याला एंडोस्कोपी म्हणतात. तोंडातून घशात, घशातून छातीत, छातीतून पोटात, जठरात आणि नंतर लहान आतड्याचा पहिले 2 भाग इथपर्यंत त्याची ती रेंज आहे. आणि तिथपर्यंत ॲक्च्युअल बघता येतं ॲसिडचं प्रमाण किती आहे, ॲसिड पोटातून छातीत येतंय का, अन्ननलिका किंवा पोट किंवा पुढचं लहान आतडं याला अल्सर फॉर्मेशन झालंय का, किंवा काही सस्पिशियस दिसतंय का, त्याच्यातला तुकडा काढून घ्यायचा का तपासणीला, हे सगळं. तिथून तुकडाही काढता येतो काढता येतो. इव्हन अल्सर सुद्धा छोटे छोटे असतील तर ते रिपेअर करता येतात एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपिक सारखं. अल्सर रिपेअर नाही करता येत, पण तिथे जर व्हेन्स वाढल्या असतील, म्हणजे तो दुसराच विषय आहे,
त्या स्क्लेरोज करता येतात. बरं. पण तिथलं फ्लुइड जे मिळतं ना त्यांना, त्याची तिथल्या तिथे बेडसाईड तपासणी करता येते. त्याला रॅपिड युरिएज टेस्ट म्हणतात. आणि एच पायलोरी आहेत की नाही हे 5 मिनिटाच्या आत कळतं आपल्याला. पण मग एंडोस्कोपी कुठल्या स्टेजला गेल्यावर करायला लागते? स्टेज फार पुढे नाही. आपण जेव्हा पेशंट येतो आपल्याकडे आणि म्हणतो मला सारखा त्रास होतोय हा, आणि मी अमुक अमुक काळजी घेतो, मी अजिबात तिखट खात नाही, मसाल्या खात नाही, तरी सुद्धा होतोय, अशी जेव्हा हिस्ट्री येते पुढे त्यावेळेला करावी एंडोस्कोपी. आणि मी मगाशी म्हणलं की तो पेशंट असा मध्यमवयीन, मेल, लठ्ठ वगैरे असं सगळं दिसलं तर ECG इको पण करून घ्यावा आधी. त्यानंतर ॲडिशनल म्हणजे पोटाचा अल्ट्रासाऊंड पण करून घ्यावा, सोनोग्राफी. याचं कारण दुसरे पण काही प्रकार आहेत की काय. गॉल ब्लॅडर डिसीज इज ऑल्सो असोसिएटेड विथ ऍसिडिटी. गॉल ब्लॅडर डिसीज आहे का, लिव्हर, मग ते गॉल स्टोन्स होणं ऍसिडिटीशी संबंधित आहे? संबंधित म्हणजे कॉज अँड इफेक्ट असं नाहीये, पण असोसिएटेड असतं. त्याच्यात पुन्हा कोलेस्ट्रॉलचेही स्टोन्स आढळतात, ते सुद्धा पॅन्क्रियाटायटिस, याचा काही ऍसिडिटीशी संबंध आहे? असोसिएशन आहे. हे सगळे हातात हात घालून येणारे आहेत, जरी रिझन्स वेगळी असतील तरी ट्रीटमेंट. आणि सस्पिशियस केसेस मध्ये ऑफकोर्स CT स्कॅन ऑफ ॲब्डोमेन करायला लागतं. एवढी इन्व्हेस्टिगेशन अगदी रेअरली करायला लागतं. हे डायग्नोसिस तर इथेच होतं, एंडोस्कोपी मध्येच होतं. माझा जो मूळ प्रश्न आहे की हे कधीतरी बरं होणारा आजार आहे का नाहीच? म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की कोरोना कसा आता संपला तरी ते खूप चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. त्याच्यामुळे एखादा अल्सर असा झाला असेल बरा होतो, पूर्ण बरा होतो. आता आपण ट्रीटमेंट कडेच वळूया का? इन्व्हेस्टिगेशन मधलं झालं आपलं सगळं डिस्कस झालं. कारण ह्याची ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भराभर म्हणजे त्या आमच्या मॅडम बाईंकडे किंवा कुठे काही लोकांकडे पॅन्डी दर महिन्याला रेशन भरल्यासारख्या 30 आणून ठेवलेले असतात. हे कितपत योग्य आहे हे आपण बघूया, आणि खरी ट्रीटमेंट काय आहे हे बघूया आपण. बरोबर. तर खरी ट्रीटमेंट जी आहे ना ती बिहेवियरल ट्रीटमेंट आहे. म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट ही ट्रीटमेंट आहे. तुमचं वर्तन कसं आहे हे तुम्ही बघा, आणि त्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे भान असणं की आपल्याला हा त्रास आहे तर आपण कशा पद्धतीने राहायला पाहिजे याचं भान असणं हे खूप महत्वाचं आहे. भान सुटलं तर काय होतं ते माहिती आहे लोकांना. तर त्यामुळे एकतर वेळेवर खा, वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं, वेळेवर काम करणं, ही वेळ पाळणं पण खूप महत्त्वाचं आहे. स्वतःविषयी जर अवेअरनेस असेल ना तर आपल्याला कुठल्या वेळेला काय खाल्लं तर पचतं, काय खाल्लं तर पचत नाही हे आपल्याला कळतं, आणि त्याप्रमाणे राहायला लागतं. दुसरं गोष्ट, ॲट ए टाइम खूप खाऊन घ्यायचं नाही, कारण आत्ताच आपण पाहिलं की प्रेशर वाढलं की वर ॲसिड येणार. त्यामुळे स्मॉल मील्स मल्टिपल टाइम्स. म्हणजे आता हे जे इंटरमिटंट फास्टिंग करतात, 16 तास खायचं नाही वगैरे, ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांना कसं काय म्हणजे सोसणार नाही ना. स्मॉल आणि फ्रिक्वेंट हवं. हां, स्मॉल फ्रिक्वेंट हवं. तिसरं म्हणजे जेवण झाल्यावरती ताबडतोब एवढालं पाणी प्यायचं नाही. भोजनांते विषप्रदम वारी असं म्हटलेलं आहे. पाणी भोजनानंतर घेतलं तर त्याचा विषासारखा परिणाम होतो. आता विषय निघालाय तर पाणी कधी प्यावं? जेवणाच्या आधी, नंतर, मध्ये पिलं तर चालतं. थोडं थोडं प्यायचं. का की घासाचा पुढचा प्रवास स्मूथ व्हावा म्हणून. कारण अगेन ओल्ड एज म्हणा किंवा ऍसिडिटी म्हणा, घास आपण कोरडा खायला लागलो तर इथे स्पाझम येतो. म्हणजे आपण त्याला घास लागणं किंवा टोचतंय असं म्हणतो. हा, तर त्यावेळेला अन्ननलिकेचे स्नायू असे आवळले जातात. तर त्याचा तो प्रवास स्मूथ व्हावा म्हणून थोडं पाणी. हा, आणि म्हणूनच सावकाश चावून खायचं असतं. तर हे जेवणाच्या आधी पाणी प्यावं असं काही आहे का? आधी पाणी पिलं पाहिजे असेल पाणी थोडं प्यायचं. म्हणजे आपले ते चित्राहुती, आचमन, हे जी पद्धत आहे ना त्याला लुब्रिकेशन, घासाचा प्रवास स्मूथ व्हावा एवढा उद्देश आहे त्याला. जेवताना थोडं प्यायचं, जेवण झाल्यावर नाही प्यायचं, आणि मग जेवण झाल्यावर थोडं चालायचं. शतपावली. येस, शतपावली करायची. मग
अर्ध्या पाऊण तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याला अमेरिकेत फार्ट वॉक म्हणतात. त्याने काही तसा फरक पडतो काही पडतो ना. हा. केव्हाही Gases. तुम्ही जेव्हा असं चालता तेव्हा गॅसेस पास होतातच. आणि मगाशी तुम्ही सांगितलं सुरुवातीला की हे यज्ञकर्म आहे, तसं जेवणाच्या आधी खरं तर वदनी कवल म्हणून मनस्थिती शांत करणं. अन्न चावून चावून खाल्लं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये लाळ मिक्स होऊन यज्ञकर्म हा आपला ट्रेडिशनल प्रार्थना प्रार्थनाच आहे. आहे. पण पोट पूजा हा सामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे. पण पूजेमध्ये तोच अर्थ आहे हो ना. ना. पूजा काय अशी आपण पटापट करत नाही. जसं तुम्ही म्हणाला चित्राहुती दिलं पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केवढं सायन्स जडलेलं आहे. चावून चावून खाल्लं की मध्ये पण पाणी पिण्याची गरज पडणार नाही खरं तर. इवन ट्रेडिशनल पंक्तीमध्ये खीर आधी खायची पद्धत. आता का खीर खायची, एवढीशीच खातात ते, एक चमचाभरच असते ती, कारण दुधाचा तो पदार्थ आहे. तर तुपात केलेलं असतं तर ते स्मूथ व्हायला पाहिजे, अडकू नये मध्ये, ही कल्पना. आणि तो कदाचित हे असेल इंडिकेशन, सगळ्या शरीराला सूचना मिळत असेल ट्रॅकला की आता पाचक रस आता तुम्ही सुरू करा असं. तर हे जेवणाबद्दल झालं. त्यानंतर वामकुक्षी असा पण एक कॉन्सेप्ट होता. तर जेवणानंतर काही काळाने, म्हणजे शतपावली झाल्याच्या नंतर तुम्ही झोपलात तर वामकुक्षी करा, म्हणजे डाव्या कुशीवर. तर ह्याचं काय कारण असेल असं मी विचार करत होते. तर मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाचायला मिळाली की स्टमकमध्ये एअर बबल असतो मोठा. तर जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा तुमचा स्फिंक्टर त्या एअर बबलवर रेस्ट करतो. बरं. आणि त्याच्यामुळे इट सॉर्ट ऑफ प्रिव्हेंट्स इट फ्रॉम ओपनिंग आणि कॉझिंग रिफ्लक्स. म्हणजे अन्न उलट येऊ नये त्याच्या विरुद्ध ही शरीराची रचना आहे. बरोबर आहे. डाव्या कुशीवर झोपणं. बरोबर आहे. तर ॲज अन एक्सपेरिमेंट मी म्हणेन की तुम्ही जेवण करा आणि एकदा डाव्या कुशीवर झोपून पहा आणि एकदा उजव्या कुशीवर झोपून बघा आणि जस्ट फाइंड आउट फॉर युअर सेल्फ की काय कम्फर्टेबल आहे. मी असं ऐकलं होतं की डाव्या कुशीवर झोपल्यावर लिम्फॅटिक ड्रेनेज पण सुधारतं. अनेक गोष्टी होतात, अनेक गोष्टी होतात, पण त्याच्यात ही एक मला इंटरेस्टिंग महत्त्वाची, पचनाशी रिलेटेड. इट काइंड ऑफ प्रिव्हेंट्स रिफ्लक्स म्हणून. तर हे जेवणाच्या बद्दलचं सगळं शांत जेवण आणि डाव्या कुशीवर झोपणं आणि मध्ये शतपावली. आणि लहान लहान फीड्स 3 वेळा 4 वेळा, स्मॉल अँड फ्रिक्वेंट. स्मॉल अँड फ्रिक्वेंट. पण लास्ट मील शुड बी अर्ली, म्हणजे संध्याकाळी लवकर जेवायला हवं. याचं कारण त्याच्यानंतरच्या करायच्या काही ऍक्टिव्हिटीज फार नसतात आणि त्याच्यामुळे रिफ्लक्सला वाव मिळतो. त्यामुळे खूप रात्री उशिरा जेवून कोच पोटॅटो होऊन बसायचं, ह्याच्यानी सगळ्यांनी त्रास होतातच. तर रात्रीचं जेवण झाल्यावरती सुद्धा मी म्हणेन की फिरून या जरा 15-20 मिनिटं आपल्या सोसायटीतच का होईना, आणि लवकर झोपा. आणि झोपणं हे झोप व्हायला पाहिजे. योग, मेडिटेशन आणि माइंडफुलनेस ह्याचा मन शांत ठेवण्यासाठी. नंतर चहा कॉफीवर रिस्ट्रिक्शन पाहिजे. धूम्रपान, मद्यपान हे काही नको. ड्रग कन्झम्पशन म्हणजे मेडिकेशन याच्यावरती कंट्रोल पाहिजे. हे सेल्फ मेडिकेशन नको आहे. डॉक्टरच्या सल्ल्याने जे काही घ्यायचे ते घ्या, पण पुष्कळदा म्हणजे खाल्ल्यानंतर औषध घेतलं तर नाही होत त्रास. अशा पद्धतीने वापरा. तर आता आपण औषधोपचाराबद्दल बोलू की ज्यावर जंप करतात लोक पहिल्यांदी. तर अगदी साधे औषधोपचार म्हणजे अल्जिनेट्स किंवा लोकली न्यूट्रल करतात ऍसिड असे पदार्थ, म्हणजे अँटॅसिड्स. मग त्यामध्ये ते इनोचं खूप फॅड आहे त्याच्याबद्दल, कारण इतकं वापरलं जातं घराघरात, त्याच्या पुढ्याच्या पुढे नाही. तर इनोमध्ये काय आहे, सोडा बायकार्ब. सोडा बायकार्ब पाण्यात घातलं की बुडबुडे येतात, CO2 होतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि हा कार्बन डायऑक्साईड पाण्यात असतो, त्याचं ऍसिडच होतं ना ते. त्याच्या जाहिराती पाहिल्या आणि आकर्षक वाटलं तरी कार्बोनिक ऍसिड होतं. त्यानंतर हे तर मी बोललेच नाही, मी दारूबद्दल बोलले, पण
हेच कार्बोनेटेड ड्रिंक्स हो. याच्याबद्दल पण तेच हो, आहे ना, cold drinks आहे. की कोला बिला. कोला ड्रिंक्स, सोडा ड्रिंक्स ज्याला हो, म्हणतो आपण, हे पण अवॉइड किंवा करायला अगदी पाहिजे. विदाऊट सोडा फ्रेश लाईम सोडा घेतात ते सुद्धा चुकीचंच आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे. ऍसिडिटीच्या दृष्टीने हा अगदी महत्वाचा मेसेज आहे, कारण इतकं इझिली घेतलं जातं सगळीकडे. आणि घेणाऱ्याला वाटतं की आपण खूप हेल्दी की आपण अल्कोहोल न घेता सोडा घेतोय असं एक होतं. किंवा जे घेत नाहीत अल्कोहोल त्यांचं नेहमी पार्टीमध्ये असं कन्फ्युजन होतं की सोडा घ्यायला हवा, पण तोही खूप त्रासदायक आहे. साधं पाणी घ्या, इट्स बेटर. बेटर, हो ना, सगळं उत्तम ते. त्यानंतर लिक्विड अँटासिड्स और टॅबलेट अँटासिड्स ती घेता येतात. एक मिनिट फक्त मध्ये डिस्टर्ब करते. पाणी आपण म्हटलं साधं, ते सुद्धा रात्री उशिरा घेतलं तर ऍसिडिटी किंवा घशाशी येणं असे काही त्रास होतात का? पाणी कितीपर्यंत घ्यावं रात्री असा काही नियम? नाही. इनफॅक्ट ऍसिड जर वर येत असेल तर थंडगार पाणी प्यावं. म्हणजे तातडीचे उपचार जे आहेत, की पुष्कळदा आपण हिस्ट्री ऐकतो की पेशंटला अजिबात झोपच नाही आली, इतकं जळजळ होत होती वगैरे, तर त्यावेळेला करायचे उपचार आम्ही काय सांगतो की उभं राहा, आधी उभं राहा, कपडे सैल करा इथले, कारण घट्ट कपडे असले की वर जातं. थंडगार आईस कोल्ड पाणी, आईस कोल्ड छोटे छोटे सिप्स दुधाचे किंवा कोकोनट वॉटर हे घ्या आणि बेताबेतानी निर्धारा करा. हे तातडीचे उपचार, फर्स्ट एड म्हणतो आपण तसे. आणि मग औषधं वगैरे जी काय तुम्ही सांगत होता अँटासिड वगैरे, लिक्विड अँटासिड, तर हे बहुतेक ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम असे सॉल्ट्स असतात आणि त्याच्यामुळे प्री एक्झिस्टिंग आत्ता ऑलरेडी असलेलं ऍसिड न्यूट्रलाइज होतं आणि तात्पुरता रिलीफ मिळतो. त्या गोळ्या असतात सगळ्याच्या, गोळ्या असतात किंवा लिक्विड. ॲक्यूट केसेसमध्ये लिक्विड जास्त लवकर काम करतं. कधी कधी या प्रिपरेशनमध्ये लोकल अॅनास्थेटिक पण टाकलेलं असतं, तर त्याच्यामुळे गार वाटतं, कारण आग होत असते ना. तर ह्याचा सुद्धा एक रोल असतो ॲक्यूट केसमध्ये रिलीफ देण्यासाठी, पण हे काही क्युअर नाही. नंतर आले H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट, म्हणजे तुमच्या ओळखीचं म्हणजे रॅनिटिडीन किंवा फॅमोटिडीन, झॅन्टॅक म्हणून एक औषध आलं बघा ग्लॅक्सो कंपनीचं. एकेकाळी जगात जे सर्वाधिक खपाची मेडिसिन्स आहेत ना, त्यात पहिल्या 5 झॅन्टॅक होतं. म्हणजे आपण यावरनं लोक कुठे आहेत त्याचा अंदाज करू शकतो. त्याच्यानंतर हे पण घेऊ शकतो, पण कमी. त्याच्यानंतर प्रोटॉन पंप इनिबिटर्स म्हणून कॅटेगरी आहे. तर त्याच्यात काय असतं की ऍसिडचं सिक्रिशनच ते थांबवतात. पण मग हे चालणार नाही ना. पण तेच कॉमन आहे ना. म्हणजे ओमेप्राझॉल, पॅन्टोप्राझॉल, लॅन्सोप्राझॉल हे जे जे आहेत सगळे ते ऍसिड सप्रेसर्स आहेत. आपण तर पहिल्यांदा पाहिलं की ऍसिड किती आवश्यक आहे प्रोटीनच्या डायजेशनसाठी, इंट्रिन्सिक फॅक्टरसाठी, जंतू मारण्यासाठी. आणि मग ही औषधं आपल्या देशात दुर्दैवाने कोणीही वॉक इन करून कुठल्याही केमिस्टकडे जाऊन म्हणतो अदर पॅन्डीचे स्ट्रीप द्या हो, अगदी इझी ना. आणि एकदा त्यांना बरं वाटलं ना, महिने तेच चालतं. म्हणजे तर असं जर तुम्ही कंटिन्युअस ऍसिड बंद करून ठेवलं तर यू आर इन्व्हायटिंग इन्फेक्शन्स, सिरियस डेफिशियन्सीज खाण्यातल्या, आणि B12 डेफिशियन्सी, ॲनिमिया. म्हणजे तुम्ही अशी कंडिशन निर्माण करता जी अत्यंत रेअरली नेचरमध्ये होते, की एक्लोरहायड्रिया, म्हणजे त्या व्यक्तीला ऍसिड सिक्रेटच होत नाही. म्हणजे हा रोग आहे, पण तो खूप रेअर आहे, पण आता तो आपण घडवून आणतोय, स्वतः इन्व्हाइट करतोय. हा. पण मग त्यांनी कॅन्सर कॅन्सर म्हणजे जर तुम्ही असंच करत राहिला आणि ऍसिड बंद करून ठेवलं तर अल्सरेशन्स होणार. आणि कुठलेही अल्सर क्रॉनिक झाले, बरे नाही झाले, की त्याच्यात हळूहळू मॅलिग्नंट चेंजेस होणार. हे स्वतःच किती नुकसान करून घेताय तुम्ही स्वतःचं स्वतः मेडिकेशन घेण्यासाठी. आणि मग जे साधे साधे उपाय सांगितले जातात की काहीतरी आवळा खा किंवा करेक्ट. सो तातडीच्या उपचारात मी जे मगाशी म्हटलं ते त्याच्यात हे आयुर्वेदिक कन्सेप्ट पण आहेत की आवळा हा बेस्ट आहे याच्यासाठी. बडीशेप,
ती आहे. नंतर तुळशीचं बी, सब्जाचं हो. बी, गुलकंद, हां. हे जे पदार्थ आहेत किंवा मोरावळा, याच्यानी ऍसिडिटी कमी होते. काही ठिकाणी असे कन्सेप्ट आहेत की उठले उठले जिलबी खा आणि दूध प्या किंवा पेढा खा किंवा गोड खा, आईस्क्रीम खा, ऍसिडिटी झाली की. पण असं लक्षात येतं की खूप सारं गोड खाल्लं ना की त्याचं पण रिबाउंड ऍसिड होतच. म्हणजे गोड पदार्थ, म्हणजे मी मगाशी हापूस आंब्याचं उदाहरण दिलं ना, की आंबा अत्यंत गोड होता पण तरी ऍसिडिटी होते. म्हणजे ते साखरेचं पण ऍसिड झालंच. म्हणजे थंड पाणी, थंड दूध, हो. इकडे तिकडे चक्रा मारणं, थोडेसे कपडे सैल करणं, कपडे सैल, आणि मोरावळा किंवा तत्सम जे आता तुम्ही सांगितलेले जे पदार्थ आहेत त्याचा, आवळा, इव्हन गाजर सुद्धा अल्कलाईन वाटतं खाल्ल्यावर, बडीशेपेचं पाणी. म्हणजे लहान बाळांना आपण मगाशी बोललो ग्राईप वॉटर देतात, पोट दुखलं की ग्राईप वॉटर देतात. ते काय असतं, ते बडीशेपेचंच पाणी असतं. हे छोटे छोटे उपाय खूप महत्वाची माहिती आहे. नंतर एक नवीन मॉलिक्यूल आता आलाय अलीकडे, आणि अलीकडे तो बऱ्यापैकी वापरात पण यायला लागलाय. तो म्हणजे व्होनोप्राझान म्हणून आहे. तो या पॅन्टोप्रेझॉल वगैरे पेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. तो आता पहिल्यांदा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टच वापरायला सुरुवात करतात, पण आता हळूहळू तो जास्त पॉप्युलर व्हायला लागलाय बिकॉज इट इज मोर इफेक्टिव्ह, व्होनोप्राझान. त्याच्यानंतर जेव्हा ब्लिडिंग अल्सर्स वगैरे असतात ना त्यावेळेला, किंवा खूपच त्रास होत असेल तर प्रोस्टाग्लॅन्डिन नावाची द्रव्य असतात, ती पण ओरली उपलब्ध आहेत. मिझोप्रॉस्टॉल किंवा आणखीन एक रिबाजेन म्हणून आहे, ते त्या अल्सरवर एक पांघरुण घालतं असं. किंवा अल्सर म्हणजे असं मोठी जखम व्हायला पाहिजे असं नाही, त्याच्या अगोदर इरोजन असं पण म्हणतात. म्हणजे ते मेम्ब्रेन खरवडल्यासारखं होतं असं, कळत ना कळत. दिसतं, ते एंडोस्कोपी मध्ये दिसतं की इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस, इरोजिव्ह इसोफिजायटिस असे शब्द वापरतात. तर त्याच्यावरती दुरुस्ती करण्यासाठी हे उपयोगी पडतं, रिबाजेन वगैरे. त्यानंतर गट फ्लोराचं पण काम आहे. आपल्याला सगळ्यांनाच आता ऐकून माहिती आहे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक म्हणजे काय. हे उपयुक्त किंवा उपकारक असे जंतू ते असायला पाहिजेत, आणि जे आपण जे अँटीबायोटिक्स वगैरे घेतो त्याच्याने नष्ट होतात सगळे. तर ते पुन्हा जर एस्टॅब्लिश करू शकलो तर ऍसिडिटीचा प्रकार कमी होतो. त्यानंतर जेव्हा वरवर येण्याची क्रिया जास्त होते त्यावेळेला प्रोकायनेटिक म्हणून एक कॅटेगरी वापरतो की ज्यामध्ये ऍसिड पुढे पुढे जातं. तर आता तुम्ही पॅन्डी म्हणलात ना, त्यातला डी काय आहे, तर डी म्हणजे डॉम्पेरिडॉन, म्हणजे प्रोकायनेटिक एजंट आहे तो. तसाच दुसरे पण इटोप्राइड वगैरे असे एजंट्स आहेत ज्यांना पोटातल्या ऍसिडिटीपेक्षा वर येण्याचा त्रास जास्त आहे, त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे प्रोकायनेटिक. आणि ज्यांना इथे घास लागणं किंवा स्पाझम, उचक्या असा त्रास आहे, त्यांना अँटीस्पाझमोडिक दिले जातात. अशी विविध प्रकारची औषधं आहेत. आणि सर्जरी बद्दल सुद्धा मी मगाशी बोलले. पण म्हणजे कायमची बरी होण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल हा एकच त्याच्यावरती. म्हणजे मला ह्या सगळ्यातून उलगडा झालाय तो असा झालाय की तुम्ही शांतपणे जेवायला हवं, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये नियमितता हवी, योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी उठणं, योग्य वेळी स्मॉल आणि फ्रिक्वेंट आहार घेणं, आणि घाई गडबड काय सोचतंय हे तुम्हीच फाइंड आउट करायचं. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या या सगळ्या गोष्टी जे प्लस मायनस आहेत ते बघणं. आणि जर जास्ती परिस्थिती असेल, हाताबाहेर जात असेल, तर त्याच्यावरती उपचार अगदी याच्यापर्यंत सर्जरीपर्यंत उपलब्ध आहेत. पण लाईफस्टाईल खूप महत्त्वाची आहे आणि मॅडमने ती खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आहेत आपल्याला. मग टेक अवे मेसेज म्हणजे आपल्याला याच्यातून एक सार काय आहे हे तुम्ही एकदा तुमच्याकडून सांगा, म्हणजे ते जास्त इफेक्ट. आता सुमेधाने हे सगळं समराईज केलेलंच आहे, पण तरी देखील परत एकदा रिएनहान्स करते मी की ऍसिडिटी हा खूपशा प्रमाणात आपण आपल्यावर ओढवून घेतलेली कंडिशन आहे ही. तर त्याच्यामुळे आपण जरा शहाणे होऊया, हुशार होऊया आणि बरोबर आपल्या स्वतःचं भान ठेवूया. आपल्याला काय चालतं काय नाही चालत, कधी जेवलं तर चालतंय,
कधी आता मला समजा भजी खायची आहेत, पण भजी खाण्याची वेळ रात्री 11 नको आहेत, तर असं म्हणजे आपणच आपले ठोकताळे करूया. एक मला विचारायचं होतं, भजी खायच्या आधी जर औषध घेतलं तर त्रास होणार नाही असं काही असतं? नाही ना? त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे आग लागली आहे, आग लावायच्या तुम्ही आधी एकीकडे पाणी टाकताय त्याच्यावर आग विजायला, एकीकडे पेट्रोल पण आणताय. त्यामुळे मनावरचा ताबा जास्ती महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. भजी खायचे तर रात्री खाऊ नका, दुपारी थोडा एखादा आणि ते सुद्धा क्वांटिटी मॅटर्स, राईट? तर तुम्ही तेच तुमचं मील असेल तर तुम्हाला त्रास होणारच आहे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की कुठले कुठले पदार्थ जे काय आपले ट्रॅडिशनल आहेत, तरी त्यातल्या त्यात हे नक्कीच म्हणेन की सो कॉल्ड पंजाबी आणि असे जे काय मसालेदार पदार्थ आजकाल जे कधीच नव्हते आपल्याकडे, तर ते जे आता इंट्रोड्यूस झालेत आणि ते खाणं हे इन थिंग झालेलं आहे. त्याचे मसाले सुद्धा आणि रेडीमेड मिळतात, तेही घरी तुम्ही कुक करत नाही. हो, तर वेगळंच आहे ते सगळं. आणि ते आपल्या बॉडीला, आपल्या फिजिओलॉजीला नाही ते चालत नाही. आणि हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि हे तुम्हाला अनुभवाने खरं तर कळतं, पण मग जीभ ही पोटावरती जय मिळवते म्हणा, किंवा आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांचं प्रेशर येतं म्हणा. म्हणजे आता मित्रांबरोबर गेलो पावभाजी खायला रात्री 12 वाजता, आणि मी जर म्हणाल की नको बा मला नाही आत्ता पावभाजी, तर मित्र वेड्यात काढतात. ह्याचं प्रेशर पण आहे. तर असं घेऊ नका प्रेशर, कारण उद्याला तुम्हीच सफर करणार आहात. उद्या कशाला, आता घरी जाऊन रात्रीच तुम्ही सफर करणार आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं. तर पित्तासाठी सगळ्यात महत्त्वाचा मेसेज मला समजलेला म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलवरती तुम्ही नियंत्रण करायला हवं. कसं करायला हवं याचे बारकावे मॅडमने खूप छान समजावून सांगितलेत. मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला कधीही तुमची आवश्यकता वाटली की आम्ही तुमच्याकडून समजून घेणारच आहोत. मुख्य म्हणजे मॅडमचा तुम्ही दुसरा एपिसोड बऱ्याच लोकांनी जो मिस केलेला आहे इम्युनिटीवरचा, की इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं आहे, त्याच्यामध्ये खूप त्यांनी छान सांगितलं. त्याच्यातसुद्धा आपण म्हटलं होतं ना, बॅक्टेरियल फ्लोरा तुमचा चांगला होण्यासाठी तुम्ही काय काय करायला पाहिजेत. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या हातातल्या आहेत. त्या करण्यासाठी नक्की हा चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा. कसं करायचं ते मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मॅडम. आणि ते जे वामनराव पै म्हणून एक तत्वज्ञ आहेत, ते जे सांगतात तेच मी शेवटी सांगते, तूच आहेस तुझ्या निरोगी जेवणाचा शिल्पकार. ऍसिडिटीचा शिल्पकार सुद्धा. नमस्ते. धन्यवाद. नमस्कार.